नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा खरं तर पाया मानला जातो. संपूर्ण देशभरात जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रामध्ये 8वा क्रमांक लागतो. मात्र हाच 8वा क्रमांक पहिल्या क्रमांकापर्यंत कसा येईल याची जबाबदारी नवनिर्वाचित असलेले शिक्षण मंत्री यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे. यापूर्वी त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव आहे आणि या दांडग्या अनुभवाचाच येत्या काळातील पिढीसाठी ते कशा प्रकारे वापर करून घेणार आहे त्याच संदर्भातले क्रॉस फायर मधल्या माझ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे. दादासाहेब, खूप खूप स्वागत आपलं क्रॉस फायर मध्ये. बरं, यापूर्वी तुम्ही कृषी मंत्री पद असेल, बंदरे असतील, या ठिकाणचा अनुभव घेतला. आता शालेय शिक्षण मंत्री पद याची जबाबदारी ज्या वेळेला खांद्यावरती येते त्यावेळेला पुढच्या पिढीसाठी तुमच्या अनुभवाचा फायदा तुम्ही कसा करून देणार आहात? सर्वप्रथम तर लोकशाही या वृत्तवाहिनीला येणाऱ्या 26 जानेवारीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. नक्कीच त्या निमित्ताने मी आगाऊ आपल्या वृत्तवाहिनीचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून कामकाज केलंय, कदाचित त्याच भूमिकेतून महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिक्षण हा विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, मालेगाववर ती जबाबदारी त्यांनी दिली. निश्चितपणे मी त्याचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे की हा अतिशय आव्हानात्मक विषय आहे आणि खूप समर्पित पद्धतीने कार्य यामध्ये अपेक्षित आहे. माननीय शिंदे साहेबांना या संदर्भातला विश्वास असल्यामुळे त्यांनी या विभागाची जबाबदारी मालेगाववर दिली. आम्ही सर्वजण, आमचं पूर्ण टीम, आमचा पूर्ण विभाग मेहनत करू, कष्ट करू आणि त्यांना अपेक्षित असलेलं जे कार्य आहे या विभागातलं संपन्न करून दाखवू. तुम्ही म्हटले, ही वस्तुस्थिती आहे की या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करणं अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला जर आपण गंभीरपणे विचार केला तर अनेक वरिष्ठ नेते असतील, अधिकारी गण असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर 75, 80, 90% लोक हे मग जिल्हा परिषदची शाळा असेल, नगरपालिकेची शाळा असेल, महानगरपालिकेची शाळा असेल, यामधनच बऱ्यापैकी पुढे गेलेले आहेत. परंतु आज आपण पाहतो की पालकांचा एकंदरीत कल हा इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांकडे त्या ठिकाणी दिसून येतो. मग तिथे आपल्या पाल्याची, विद्यार्थ्याची फी भरायची आणि तिथे मग जे काही तिथेही चांगलं शिक्षण दिलं जातंय, परंतु आज पालक मोठ्या प्रमाणात तिकडे अट्रॅक्ट झालाय, ही वस्तुस्थिती आहे. खरंय. आणि म्हणून आपल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा असतील, इतर संस्थेच्या शाळा असतील, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांच्या 1ली ते 12वीच्या विद्यार्थी ह्या शाळा एक आव्हानात्मक काम त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे विद्यार्थी मोठ्या शाळेंच्या शर्यतीमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये टिकले पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं त्यांना सर्वांगीण शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातनं आपल्या विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि लहान लहान गोष्टींची साखळी जोडून आम्ही अतिशय खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी पण अनेकांनी चांगलं काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी सकारात्मक भूमिका नागरिकांच्या पण असतात. विद्यार्थी हा दैवत केंद्रबिंदू मानून आम्ही त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन, शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेऊन, काही संस्था चालक असतील त्यांना विश्वासात घेऊन
या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी चांगलं काम केलेलं आहे. त्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन जे जे चांगलं आहे ते आम्ही या क्षेत्रामध्ये आणू. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू, जुन्या गोष्टीशी सांगड घालू आणि आपल्या सर्वांना जे अपेक्षित आहे की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम करू. आणि जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी टाकलेला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी टाकलेला आहे, तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवरती शिक्षण क्षेत्राची मोठी जबाबदारी येऊन पडते, अशा वेळेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुमच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत, जे या क्षणाला महाराष्ट्रभर किंवा ज्या ज्या ठिकाणी आपलं चॅनल जात आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहतात. त्या अनुषंगानं त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर जी तुमची पहिली प्रतिक्रिया होती, रिझल्ट ओरिएंटेड काम आम्ही करणार आहोत. रिझल्ट ओरिएंटेडच्या माध्यमातूनच एक प्रश्न विचारायचा आहे. शिक्षण हा सर्वसामान्यांचा हक्क असताना अनेक वेळेला पैसा त्याच्या आड येताना दिसतो. मात्र शालेय शिक्षण विभागाचे पुढच्या काळातले असे कुठले रोडमॅप आहेत किंवा तुम्ही काय तयारी करून ठेवली आहे की 5 वर्षात शिक्षण हे प्रत्येक घराघरामध्ये, मुलगा असू दे मुलगी असू दे, प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचावा, यासाठीचा तुमचा अगदी थोडक्यात रोडमॅप काय असेल? मला वाटतं की केंद्र शासनाने 1990च्या कायद्यानुसार बालकांच्यासाठी शिक्षणाचा हक्क त्या ठिकाणी कायद्यानेच दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांवर ते बंधनकारक आहे. तर जनरल असं बोललं जात आहे की लहान मुलांच्या पासून तर साधारणपणे एक 12-15 वर्षाचा ती व्यक्ती होईपर्यंत त्याचा मेंदू किंवा त्याचं एक फिजिकल बाबी या त्याच्या भविष्याच्या एक जो नागरिक घडणार आहे त्या दृष्टिकोनात सेट होण्याचा हा कालावधी असतो. पायाभरणीचा तो काळ आहे, पायाभरणी. आणि म्हणून हा जो मूळ पाया आहे, हा पाया जर भक्कम असला, सर्व अँगल मधनं तो जर पॉझिटिव्ह असला, तर निश्चितपणे उद्याचा आपला भारताचा एक चांगला नागरिक आपण त्या ठिकाणी घडवू शकतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या थोडंसं कलाने पण घेऊन आणि शेवटी आपलं उद्दिष्ट असणार आहे की त्यांना एक आनंददायी शिक्षण कसं देता येईल, त्याच्यामध्ये मग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल. आता या गोष्टी दोन्ही बाजूने आहेत. आपण जर राज्यव्यापी जर आपण विचार केला तर अनेक शाळांमध्ये अतिशय चांगलं कामकाज चाललेलं आहे. बरोबर आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी समर्पित भावनेतनं काम करतायत. काही ठिकाणी थोडीफार कमतरता असेल ती आम्ही स्वीकारू, मान्य करू, त्याच्यात दुरुस्ती करू आणि पुढे जाऊ. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं, आता मी पण अनेक म्हणजे या विषयामध्ये मी काही वर्षांपासून काम करतोय. मालेगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास 22 पेक्षा जास्ती गावांमधल्या जिल्हा परिषदच्या शाळा आम्ही CSR फंड्स आणि इतर विभागांमधनं निधी मिळून त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. तिथल्या भौतिक सुविधा हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. मग पिण्याचं पाणी असेल, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असतील, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी बैठक व्यवस्था असेल, त्यांना खेळण्याचं साहित्य असेल, शेवटी या सर्व गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही क्लासेस आपण अटेंड करतो, तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व सुविधा देऊन आपल्याला पुढे मार्गक्रमण त्या ठिकाणी करावं लागेल. काही आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर विद्यार्थी अतिशय चांगलं त्यांचे नैपुण्यपूर्ण गुण त्या ठिकाणी दाखवत आहेत. अगदी मराठी 2री-3रीचे मुलं सुद्धा चांगलं वाचन करणं, इंग्रजी मधलं सुद्धा चांगलं वाचन ते करून दाखवत आहेत. काही विद्यार्थी कविता असेल, गाणी असतील, त्यांच्यातले कलागुण ते सादर करतात. अतिशय चांगली परिस्थिती आहे. काही भौतिक सुविधा पण काही शाळांमध्ये खूप चांगल्या आहेत. परंतु दुसरी बाजू ही पण आपल्याला कटू जरी असली तरी ते सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. काही शाळांमध्ये आज 5वी-6वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही.
ही पण वस्तुस्थिती आहे, हो. ती काही आम्ही नाकारत नाही आणि खऱ्या अर्थाने तेच आव्हान घेऊन आपल्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून जेव्हा आपण असं बोलतो की 5वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही आणि मग एका क्षणामध्ये आम्ही नाही मग तिथले शाळाच बरोबर नाही, तिथले शिक्षक बरोबर नाही असं बोलून आपण लगेच त्याला प्रतिक्रिया देत असतो. मी पहिलेच सांगितलं की कुठे जर आपल्या विभागाच्या वतीने काही कमतरता असेल, कोण एखादा 2 शिक्षक त्यांचं कमी अधिक कामकाज करत असतील तर त्यांना पण आम्ही त्याची जाणीव करून देऊ, त्याच्यात सुधारणा करू. परंतु शिक्षकांनी वारंवार पालकांना विनंती केल्याच्या नंतर, समजून सांगितल्याच्या नंतर पण विद्यार्थी जर शाळेत येत नसतील, आता काही गावांमध्ये भेटी दिल्याच्या नंतर असं पण दिसून आलं की बाबा पटावर संख्या आहे 40 विद्यार्थी, वर्गामध्ये उपस्थित आहेत 25 विद्यार्थी, मग 15 विद्यार्थी कुठे गेले जर याचा आपण शोध घेतला तर काही विद्यार्थी त्यांचे पालक ऊस तोडणीच्या कामाला गेले, पालकांच्या सोबत विद्यार्थी पण गेले, मुलं पण गेली. बरोबर आहे, विस्थापित व्हावं लागतं कामासाठी. होऊ शकतं, आम्ही त्याला दोष देत नाही. कदाचित आमची व्यवस्था आतापर्यंतच सगळं काही कदाचित त्याला जबाबदार असेल, मी काही नाकारत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. काही मुलं मग घरीच होती, गावात खेळत होती, काही मुलं शेतीच्या पण कामाला गेलेली, ही वस्तुस्थिती आहे. कापूस वेचायला गेली, कोण कांदे लावायला गेले. तर या दोन्ही बाजू, आणि म्हणून आम्ही तर ठरवलंय की पूर्ण राज्यामध्ये आम्ही विनंती आव्हान करणार आहोत, प्रत्येक गावाला विनंती आव्हान करणार आहोत. ज्या पद्धतीने आपले देवाचे मंदिर गावामध्ये जेव्हा आपण करतो तर पूर्ण गाव एकत्रित येत आहे आणि त्या मंदिराची उभारणी करतात आणि त्याचं पावित्र्य राखतात. तर आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आव्हान करणार आहे की ह्या आमच्या शाळा ह्या सुद्धा एक प्रकारचे आपले मंदिरच आहेत आणि म्हणून या मंदिरांच्यासाठी एक सकारात्मक जर आपण प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिले तर निश्चितपणे सगळ्यांना अपेक्षित कार्य आम्ही त्या ठिकाणी पुढे नेऊ. माझा दावा नाही की लगेच 1-2 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी क्रांतिकारक बदल करू, परंतु एक विश्वास मी महाराष्ट्राला या माध्यमातून देऊ इच्छितो. कारण परत एकदा रिपीट करतो, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा हा हृदयातला विषय आहे आणि त्यांना अपेक्षित आहे की अतिशय समर्पित भावनेतून या क्षेत्राचं कामकाज पुढे गेलं पाहिजे. आज साधारणपणे 2 कोटीच्या पुढे विद्यार्थी 1ली ते 12वी मध्ये शिक्षण घेतात आणि लाखोच्या संख्येने आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांना शिक्षण देण्याचं काम करतात. शेकडो संस्था आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून हा विषय पुढे जे नेण्याची जबाबदारी मला वाटतं की देण्यात आलेली आहे. आम्ही सर्व विभाग मिळून हे धनुष्य पेलण्याची मानसिकता केलेली आहे. एका वाक्यात जर बोलायचं झालं तर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करून दाखवू आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आमचं उद्दिष्ट असणार आहे की इंग्रजी माध्यमांकडे गेलेले जे आमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, मी त्यांना दोष देत नाही, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मी बिलकुल कमी लेखत नाही, परंतु एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही जी काही अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे तर त्या पूर्तीच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू आणि मोठ्या प्रमाणात पटावरची संख्या प्रॅक्टिकल आमच्या शाळेंमधली तुम्हाला वाढवून दाखवू. याचाच अर्थ असा असणार आहे की या शाळेंमध्ये पण चांगलं काम त्या ठिकाणी होत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. ज्या पालकाची आर्थिक परिस्थिती बरी आहे तो पालक आपल्या विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऍडमिशन देत पाठवू शकतो आणि ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांचे पाल्य विद्यार्थी आपल्या शासकीय शाळेमध्ये येतात
आणि म्हणून हे जास्ती जबाबदारी आणि पुण्याचं काम आहे आणि आमचा विभाग त्याला पॉझिटिव्हली घेणार. आम्ही आमच्या विभागाची काम करण्याची पद्धत असणार आहे की आम्ही आमचे कर्तव्य पार पाडणार. या विभागामध्ये पण खूप अडचणी आहेत. जिथे 10 शिक्षकांची आवश्यकता आहे तिथे 5 शिक्षक आहेत. भौतिक सुविधा नाहीत. परंतु याला आम्ही पॉझिटिव्ह घेणार. बरोबर. आम्ही हे आव्हान स्वीकारणार. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार आणि मग आमचे जे काही अडी अडचणी आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडून आमचे जे काही अधिकार म्हणू शकतो आम्ही त्याला, ते अधिकार आम्ही प्राप्त करून घेणार. आज आपण पाहतो की शिक्षकांच्या पाठीमागे इतर पण खूप काम आहेत, प्रचंड प्रमाणात. हा, त्यांचं जे मूळ काम आहे त्या कामाला ते किती वेळ देऊ फिजिकली प्रॅक्टिकली देत आहेत हा पण एक संशोधनाचा विषय, मूल्यमापन होणार आहे त्यांचं. आणि म्हणून आम्ही अतिशय बारीक निरीक याचं नियोजन केलेलं आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल तर अगदी आपल्या शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्याचं नखांची पण स्वच्छता असली पाहिजे, त्याच्या केसांची पण स्वच्छता असेल, त्याच्या गणवेशाची पण स्वच्छता असेल आणि उद्याचा भारताचा नागरिक घडवणं हे जे ध्येय उद्दिष्ट आणि आपल्याला भारत जे महासत्ता बनवायचं आहे. मी खूप मोठे मोठे शब्दप्रयोग करणार नाही, परंतु आम्ही ग्राउंडवर फील्डवर हे काम करून दाखवू. बरं दादा, तुमचा जो हा मंगल संकल्प आहे, एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही ग्वाही देतो की तुम्ही जेही निर्णय घेणार त्यामध्ये एक जबाबदार माध्यम म्हणून आमची साथ ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी असेल. आभारी आहे. बरं दादा, पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत शिक्षण पद्धती होती, त्यानंतर आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला. आता तर मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं जे एक सगळ्यात मोठं चॅलेंज आलेलं आहे, हे सगळं हाताळण्यासाठी शिक्षण मंत्रालय असेल किंवा तुमचा जो विभाग आहे त्याला किती अपग्रेड होण्याची आत्ता गरज आहे? पहिली गोष्ट तर मी हे प्रामाणिकपणे मान्य करतो की 3 दिवसापूर्वी या विभागाची जबाबदारी म्हणजे विभाग वाटप झालंय आणि या विभागाची जबाबदारी आमच्या मालेगाववर देण्यात आली. यापूर्वीच या मतदारसंघाच्या जनतेने जे आशीर्वाद दिले त्यांचा आभार दौरा आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सुरू होता आणि मध्ये अधिवेशन मध्ये ब्रेक गेला आणि काही गावं जी राहिलेली होती तर त्या गावांचा आभार दौरा आता उद्याला पूर्ण होतोय आणि आभार दौरा पूर्ण झाला की 1-2 दिवसामध्ये जाऊन या विभागाचा पदभार स्वीकारणार आहे आणि सर्व अधिकारी महोदयांच्या माध्यमातून हा विभाग सर्व समजून घेणार आहे. निश्चितपणे मला वाटतं की जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या अगदी चुकीच्या होत्या असं आपण बोलू शकत नाही आणि त्या जुन्या गोष्टी आणि नवीन आधुनिक ई तंत्रज्ञान याचं सांगड घालून मध्यम मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण पाहतो की लहान लहान जे अगदी ज्यांना 1-1.5 वर्षाचे लहान मुलं असतात ते सुद्धा आपल्यापेक्षा मोबाईल मध्ये सराईतपणे ते फंक्शन्स ते हँडल करतात की जे आता आपल्या सारख्याला म्हणजे माझ्या सारख्याला पण ते हँडल करता येत नाही. तर ही वस्तुस्थिती आहे. तर आता याच्यात एक मार्ग काढून शेवटी आपलं उद्दिष्ट असणार आहे की त्याला गुणवत्तापूर्ण आणि सर्व अँगल्स मधनं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून अगदी त्याच्या आरोग्य त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही आम्ही विचार करणार. त्याच्या अभ्यासाचं पण मूल्यांकन झालं पाहिजे त्याचाही आम्ही विचार करणार आणि त्याचं रेकॉर्ड ठेवता येईल का याचा पण आम्ही विचार करतो आहोत आणि त्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रोत्साहन कसं देता येईल या सर्व अँगल्स मधून. आणि मी परत सांगतो की अनेक लोकांनी यापूर्वी चांगलं काम केलेलं आहे, याच्यातले अनेक तज्ज्ञ आहेत, त्या सर्वांचं आम्ही मार्गदर्शन घेणार. मला सगळं समजतंय असं मी बिलकुल मानत नाही. कृषी विभागाची पण जबाबदारी देण्यात आल्याच्या नंतर एक महिनाभर तर मी सर्वांकडनं विषय समजून घेतले, माहिती घेतली आणि हे जे लोक आहेत
यांचं पण आम्ही उपयोग करून घेणार. हम्म. शेवटी त्यांनी प्रॅक्टिकल जे काही काम केलेलं आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यासाठी कसा होईल त्यासाठी पण आम्ही त्यांचा उपयोग करू. बरोबर आहे. ही झाली आता विद्यार्थ्यांची बाजू. थोडं मला शिक्षकांच्या मनातले काही प्रश्न तुम्हाला विचारायचे. बिलकुल. जसं तुम्ही मगाशी एक सुंदर उल्लेख केला की शिक्षक रोजच्या कामाचं वेळ आणि त्याचं नियोजन कसं करतो, विद्यार्थ्यांना तो ज्ञानार्जन करण्यामध्ये कशी मदत करतो. मात्र बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे निवडणुका असतील किंवा येत्या काळामध्ये जनगणना असेल, अशा वेळेला शिक्षकांवरती अतिरिक्त जबाबदारी दिली जाते आणि बऱ्याच शिक्षकांना ही अतिरिक्त जबाबदारी पेलण्यामध्ये बऱ्याच वेळेला त्रास होतो. मात्र हा त्रास कुणाला सांगायचा हा प्रश्न त्यांच्याकडे असतो. आत्ताचे शिक्षण मंत्री त्यांचे हे सगळे प्रश्न समजावून घेतील का, तोडगा काढतील का? मी पहिलंच वाक्य सांगितलं, विद्यार्थी हे आमचं दैवत आणि केंद्रबिंदू. त्यांच्या पालकांशी पहिले संवाद साधणार, त्यांच्याकडनं सर्व गोष्टी समजावून घेणार. 2 क्रमांकाला आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार, त्यांच्या पण अडीअडचणी जाणून घेणार. 3 क्रमांकाला काही खासगी संस्था चालक आहेत की त्यांच्याही माध्यमातून शिक्षण ज्ञानदानाची प्रक्रिया प्रगतीत असते. त्यांच्याही अडीअडचणी, त्यांचंही म्हणणं, त्यांच्याही चांगल्या बाबी त्यांच्याकडनं पण समजून घेणार आणि या सर्वांचा मेळ घालून त्याच्यातनं विषय पुढे नेणार. मला माहिती आहे समस्या प्रत्येकाला आहेत, अडीअडचणी प्रत्येकाला आहेत. बरोबर. आणि मी स्वतः मान्य केलं की शिक्षकांना त्यांचं जे मूळ काम आहे ज्ञानदानाचं, त्याच्यासाठी किती वेळ मिळतो हा आपल्या सर्वांच्यासाठी एक चिंतेचा विषय आहे आणि म्हणून त्याच्यातनं मार्ग काढूया ना. परंतु मी सांगितलं की पहिले आम्ही आमचे कर्तव्य पार पाडणार आहे, त्या आव्हानांमधनं आम्ही आमचं काम करून दाखवणार, मार्ग काढणार. बिलकुल. पहिले आम्ही हे दाखवणार की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पण चांगलं काम झालंय, त्या पुढं आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही नेतो आहोत आणि मग आमचे हक्क पण आम्ही सरकारला पण वाटेल नाही आता हक्क द्यावे लागणार, यांचे प्रश्न सगळे मार्गी पाहिजेत. बरोबर. आणि जे प्रश्न छोटे छोटे आहेत ते आम्ही ताबडतोब निर्णय करणार. बरोबर आहे. मग मला पुढचं एक विचारावं असं वाटतं, थेटपणे ज्यावेळेला तुम्ही या विभागाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली त्यावेळेला मालेगाव असेल जे तुमचं खरं तर पीच आहे, त्या ठिकाणी आज आपण चर्चा करतो आहोत. इथल्या आजूबाजूचा जो आदिवासी विभाग आहे तिथल्या शाळांवरती थेटपणे तुम्ही गेलात, अनेक शाळांना तुम्ही भेटी दिल्यात. काय नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं? तर दुसरीकडे तुमच्यावरती ही जबाबदारी आल्यानंतर 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले. तो म्हणजे असा की जो थेट केंद्राकडनं आला, 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढे जे ढकललं जात होतं ते थांबवलं जात आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पुस्तकांमधले असलेली पानं असतील त्याचा एक विषय, आणि तिसरा विषय आहे तो म्हणजे पालकांच्या दृष्टीनं महत्वाचा की शिक्षण घेण्यासाठी जर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागत असेल तर तो भार कुठेतरी हलका करण्याची अपेक्षा पालकांनी तुमच्याकडून करायची. निश्चितपणे पहिला जो आपला मुद्दा आहे की मी या काही वर्षांच्या पासूनच मी जसं आपल्याला सांगितलं, मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर अनेक जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत तिथे मी नवीन इमारती, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून इमारती बांधल्या, तिथल्या भौतिक सुविधा दिल्या. पाठीमागच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्या शाळेचं कंपाऊंड बांधण्याचं काम करण्यात आलं आणि तो पॅटर्न आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये पण घेतला. मला वाटतं की साधारणतः 650 जिल्हा परिषदच्या शाळांना मागच्या वर्षभरामध्ये आम्ही कुंपण बांधण्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आणखी ते पुढे नेणार आहोत. तर असंही यापूर्वी या क्षेत्रामध्ये कामकाज लक्ष देऊन मी करतच होतो, परंतु आता राज्याची जबाबदारी आलेली आहे आणि म्हणून मी तर आणि जिथपर्यंत मालेगावचे जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत असंही आम्ही एकमेकांच्या नेहमी सुखदुःखामध्ये असायचो. म्हणजे पदांच्या पलीकडे आमचे संबंध आहेत. काही सार्वजनिक मोठे कार्यक्रम जर असले तर एक मित्र म्हणून आम्ही सामुदायिक पद्धतीने काही जबाबदाऱ्या आमचे शिक्षक बंधू भगिनी पण घ्यायचे आणि एक कुटुंब म्हणून आमचा नेहमीच यापूर्वीपासून सर्व संघटना
म्हणजे शिक्षकांमध्ये पण अनेक संघटना आहेत, परंतु मालेगाव पुरतं तर सर्व संघटना एकत्रितपणे आम्ही चर्चा करतो, निर्णय करायचो आणि मार्गक्रमण करायचो. मालेगाव पुरतं बोलायचं झालं तर आमची बैठक झाली. आमच्या मालेगावच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सांगितलं की आता आपल्या मालेगाववर राज्याची जबाबदारी आलेली आहे, आणि म्हणून त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की दादा भाऊ, आता आमची ड्युटी जरी 5.5-6 तासाची असेल, तास 2 तास आम्ही जास्ती देणार. वा. तुम्ही राज्यामध्ये काम करा. मी सांगितलं बाबा, मी राज्यामध्ये जेव्हा जाईल तर मालेगावची एखादी त्रुटी तिथले लोक मला दाखवतील की तुमच्या गावालाच असं कमतरता आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवायला आले. तर सर्वांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि मी जसं तुम्हाला बोललो की जेव्हा आम्ही हे मिशन पुढे नेणार तर सर्व शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधून कोणालाही लादायचं नाही, कोणाचे गुणदोष काढायचे नाहीत, परंतु पॉझिटिव्हली आम्हाला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार. दुसरा आपला मुद्दा होता विद्यार्थ्यांसंदर्भातला आपला मुद्दा होता, आणि जे काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत त्यांच्या संदर्भातले नियम बदल आपण जे काही सांगितलं की मला वाटतं की 1-2 दिवसापूर्वीच केंद्र शासनाच्या माध्यमातून 5वी आणि 8वीची परीक्षा परत घेणं, आणि त्या परीक्षेमध्ये जर तो विद्यार्थी एखाद्या काही 1-2 विषयांमध्ये नापास झाला तर त्याला परत 2 महिन्यामध्ये ती परीक्षा परत देण्याची संधी. आणि त्या परीक्षेत तो जर पास झाला तर तो पुढे कंटिन्यू होईल, आणि परत 2 महिन्याचं संधी दिल्याच्या नंतर पण जर तो नापासच झाला तर कदाचित त्याचं वर्ष वाया जाईल. आताच्या घडीला प्राथमिक पातळीला अशी माहिती आहे, केंद्र सरकारने असा निर्णय केलेला आहे, आणि याच्यातनं हा लागू करणं किंवा न लागू करणं याचे काही अधिकार राज्यांना पण आहेत. हो. मला व्यक्तिगत पातळीवर जर तुम्ही विचाराल तर मी याला सकारात्मक घेतो, आणि याच्या पलीकडच्या पण काही गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत. परत एकदा सांगतो की याच्या दोन्ही बाजू आम्ही तपासून घेणार आहोत. याचे फायदे काय, तोटे काय, आणि त्याच्यातलं जे चांगलं असेल, विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल, त्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं जे असेल ते वरिष्ठांच्या कानावर घालून त्यांच्याशी संवाद साधून तज्ञांचं मार्गदर्शन घेऊनच हे पुढे आम्ही माहिती देणार वरिष्ठांना, आणि त्याप्रमाणे पुढे आम्ही मार्गक्रमण करणार. मी माझं व्यक्तिगत मत तर आपल्या समोर ठेवलेलं आहे. मला वाटतं की आता खूप बोलणं धाडसाचं होईल, परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण जे बघायचो की दर वर्षाला परीक्षा व्हायची, आणि त्या हेतूने ते विद्यार्थी शाळेमध्ये असो घरी असो अभ्यास करायचे. आता मोबाईलमध्ये आमची जास्ती वेळ जात आहे, आणि ते तुमचे 10वीचे मार्क, तुमचे 12वीचे मार्क, त्याला एक वेटेज दिलं जायचं. आताच्या घडीला जर तुम्ही आपले अंगणवाडीची जर भरतीचा जर तुम्ही विचार केला तर अतिशय चांगला पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाला मार्क आहेत, कोणाचं किती शिक्षण आहे, मग त्या आरक्षणाला मार्क आहेत, कोण विधवा परित्यक्ता असेल त्याला मार्क आहेत, कोणी कोर्स केलेला आहे का त्याला गुण त्या ठिकाणी आहेत, आणि अतिशय कमी गुण तोंडी मुलाखतीला आहेत. म्हणजे मानवीय इंटरफेरन्स फार कमी आहे त्याच्यात. मला वाटतं की तुम्ही आता 10वी पर्यंत जेव्हा मार्गक्रमण करता, 10वीला बोर्डची परीक्षा असते, तुम्ही प्रचंड अभ्यास करून तिथे मार्क्स मिळवतात, 12वीला मार्क्स मिळवतात, तर मग यांचं पण कुठेतरी मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. अर्थात मी पहिले जसं बोललो की हे खूप धाडसाचं होईल आणि एकदमच सगळ्या गोष्टी बदलणं शक्य नाहीये, सर्वंकष टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. परंतु तुम्ही केलेल्या कष्टाचं, तुम्ही केलेल्या त्या अभ्यासाचं कुठंतरी त्याला नोंद मिळाली पाहिजे, त्याला एक वेटेज मिळायला पाहिजे, या मताचा मी पण आहे. आणि म्हणून या विषयाच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निश्चितपणे त्याच्यातला निर्णय घेतला जाईल. पालकांवरच्या फीचा जो वाढता भार आहे त्याबाबत
विचार होईल? बिलकुल विचार होईल. कायद्यानेच शिक्षणाचा हक्क बालकांना दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कमीत कमी म्हणजे फीस लागणार नाही या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण कसं करता येईल या दृष्टिकोनातनं शासन निश्चितपणे विचार करेल. बरं दादा, तुमच्यावर असलेल्या जबाबदारी संदर्भात आपण बरंच काही बोललो. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होताना आम्ही पाहिलेल्या होत्या. त्याचे तुम्ही फार जवळनं साक्षीदार होता. त्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे दिघे साहेबांबरोबर असलेले तुमचे जवळकीचे संबंध, सध्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि तत्कालीन असलेले मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्याबरोबरचे आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. राज्याच्या राजकारणामध्ये या अनेक घडामोडी होत असताना तुमचा जवळचा मित्र कधी तुमच्या जवळ व्यक्त झाला का? मनामध्ये त्यांच्या काय सुरू होतं? कारण बऱ्याचदा अंदाज लावणं हे आम्हा सगळ्यांसाठी कठीण झालेलं होतं. जिथपर्यंत धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचा विषय आहे, साधारणपणे 1983 ते 1990 पर्यंत मी ठाणे जिल्ह्यातल्या वाडा येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून पाटबंधारे विभागामध्ये नोकरी केली आणि त्या काळामध्ये धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम त्या ठिकाणी पाहण्याची एक कार्यकर्ता म्हणजे मी तेव्हा आता नोकरीत होतो, मला संधी मिळाली आणि त्यानंतर इकडे मालेगावला त्याच विभागाच्या अंतर्गत बदली झाली आणि 40गावला नंतर पाटबंधारे विभागामध्ये इथूनच मी अपडाऊन करून तिथल्या नोकरीत होतो. परंतु आम्ही पाहिलं की जेव्हाही काही कोणाचा सुख दुःखाचा विषय असेल, कोणाचं काही कामकाज असेल, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आनंद आश्रम मध्ये जेव्हा आम्ही काही कार्यकर्ते तिकडे गेलो तर जर आम्ही 10 कार्यकर्ते एकाच्या कामासाठी जर आनंद आश्रमात गेलो असू तर तेथील दिघे साहेबांच्या कार्यालयातलं ते कामकाज बघितल्याच्या नंतर त्या 10 पैकी 5-7 कार्यकर्ते तरुण प्रभावित व्हायचे आणि गावी आल्याच्या नंतर समाजसेवेला ते स्वतः वाहून घ्यायचे. बरं, मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या अनेक राज्यांमध्ये शिवसेनेचं झंझावात निर्माण केला आणि त्याच्या खालोखाल मालेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर एक निष्ठावान कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची फौज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी उभी राहिली आणि दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज मालेगाव बाह्य पूर्वीचा दाभाडी विधानसभा मतदारसंघातनं जेव्हा प्रतिनिधित्व करतो तर त्याच्यामध्ये अशा हजारो शिवसैनिकांचे आशीर्वाद, त्यांचे कष्ट आणि त्याच्यामुळेच तो इथपर्यंत मार्गक्रमण करू शकलेला आहे. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे. आता ही पण वस्तुस्थिती आहे की शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या कष्टातनं उभी राहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांना दैवत मानून झोपडीतला जरी सामान्य शिवसैनिक असेल तरी तो 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसेना प्रमुखांचा मंत्र घेऊन काम करतो आणि मला वाटतं की आजही लाखो शिवसैनिकांच्या पदरात कदाचित काही पडलेलं नसेल, परंतु आजही ते भगव्या झेंड्यासाठी त्या ठिकाणी काम करताना आपण पाहतो. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवर तर मला राजकारणात येण्याचा काही विषय नव्हता, परंतु स्थानिक पातळीवरच्या काही घटनाक्रमांमुळे राजकारणामध्ये जावं लागलं आणि इथपर्यंतचं मार्गक्रमण मालेगाव तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत मार्गक्रमण झालेलं आहे. बरं, मध्ये जे राज्याच्या राजकारणात सुरू होतं त्याचे तुम्ही साक्षीदार होतात. पत्रकार परिषद ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी घेतली, मित्र म्हणून कधीतरी व्यक्त झालेत का ते तुमच्यासमोर? आपण एकनाथ शिंदेंची साथ देतो आहोत, मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आपण नाही आहोत, यावरती कधीतरी मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाला होता का? मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अशा प्रकारचं भावना म्हणजे व्यक्तिगत पातळीवर ते आमचे नेते आहेत,
परंतु कधीही व्यक्त केलेल्या नव्हत्या. बर. हो, ही वस्तुस्थिती होती की काही गोष्टी ज्या योग्य घडत नव्हत्या, त्या घडायला नको होत्या, त्या मी स्वतः पण बघितलेल्या आहेत. बर. बिलकुल काही दुमत नाही. आणि एकनाथजी शिंदे साहेब ते सगळं सहन करून मार्गक्रमण करत होते. असं होऊ नये हे तर प्रत्येकाला वाटत होतं. आणि जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये काही घटनाक्रम असतात तर त्याच्यातनं चर्चा विनिमय करून 2 पाऊल पुढे पाठीमागे करून आपण मार्गक्रमण करतो ना. आणि हाच प्रयत्न आपण जर बघितला असेल की तेव्हा ज्या घडामोडी झाल्या, साधारणपणे 3-4 दिवस मी एकटा नाही, आमचे अनेक सहकारी त्याच्यामध्ये मंत्री होते, आमदार होते. आम्ही 4 दिवस ते समजवण्याचा प्रयत्न केला की हे आपला एक कुटुंब परिवार आहे. आणि ज्या दिवशी ही घटना झाली त्याच्या 2 दिवसा आधीच्या पण घटना घडायला नाही पाहिजे होत्या. बरं. मग शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असेल, किंबहुना विधान परिषदेच्या मतदान होत असताना तिथे माननीय एकनाथजी शिंदे साहेब की जे शिवसेनेचे नेते आणि विधान म्हणजे गटनेते पण, म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी असताना पण ज्या पद्धतीची वागणूक त्यांना देण्यात आली, आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. त्याच्यात झाकून लपून काय, तसं व्हायला नाहीच पाहिजे होतं. आणि त्या सर्व गोष्टींचा हा स्फोट झाला. बरं, आता स्फोटांचा विषय निघालेलाच आहे, तर आपल्या मालेगावकडे मी पुन्हा एकदा येईन. मालेगावची एक ओळख यापूर्वी वेगळी होती, मात्र ती ओळख बदलताना कुठल्या प्रकारच्या आव्हानांना तुम्ही सामोरं गेलात आणि मालेगावची एक नवी ओळख मालेगावकरांना तुम्ही मिळवून दिली? मला वाटतं की मालेगाव म्हटलं की एक जातीवादी दंगलींचं संवेदनशील शहर, संवेदनशील शहर. आणि तो काही आताचाच विषय नाही. म्हणजे इतिहास जर बघितला तर इंग्रजांच्या काळामध्ये पण अशा काही घटनाक्रम घडल्या होत्या, इकडे झालेल्या आहेत. आणि नंतरच्याही काळामध्ये हे घटना झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जर बघितलं तर 2001च्या नंतर या मालेगावमध्ये कधी असा प्रकार झाला नाही. किंबहुना अनेक मोठे प्रसंग आले. त्यानंतरच्या काळामध्ये 2 वेळेस मालेगाव शहरामध्ये बॉम्बस्फोट झाले. तरी पण मालेगाव शांत राहिलं. काही लोक जरी त्याला म्हणजे काही वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून कधी कधी रंग देण्याचा जरी प्रयत्न केला, परंतु आता मालेगावचे लोक त्या गोष्टींना थारा देत नाहीत, असं त्या ठिकाणी आपण बघितलेलं असेल. आणि मला वाटतं की आता विकासाच्या दिशेने निघालेले हे आपलं शहर आहे. आणि एखाद्या गोष्टीची चूक झाली तर ती तिथेच जो कोण असेल व्यक्ती त्याला त्याचं जाणीव करून दिली जाते आणि परत असली चूक होता कामा नये, अशा पद्धतीने आम्ही सर्वजण मार्गक्रमण करतो. बरं, राजकीय प्रवासानंतर पुन्हा एकदा मला तुमच्या महत्वाच्या खात्याकडे येण्याची इच्छा पुन्हा एकदा होतीये. सध्या असं होतंय की विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रकारची प्रलोभन आहेत म्हणा. स्टेट बोर्ड असेल, ICSE असेल, CBSE असेल, कुठल्या बोर्डमध्ये ऍडमिशन घ्यायचं असं त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांसमोर प्रश्न असतो. मात्र तुमचं शिक्षण केव्हा, कुठे, कसं झालं आणि तुमच्या आवडीचे आणि जवळचे विषय कुठले होते? जिथपर्यंत माझ्या व्यक्तिगत शिक्षणाचा विषय, तर मालेगावमध्ये आमचं तेव्हाच नगरपालिका त्यांचं जे मराठी शाळा होती, शाळा क्रमांक 9, शाळा क्रमांक 11, त्याच्यामध्ये 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण झालंय. बरं. आणि त्यानंतर मग हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. इयत्ता 8वी मध्ये असताना माझ्या मोठ्या भावाने मला घरी सांगितलं होतं की टेक्निकल घ्यायचंय तुला. बरोबर. आणि मग जेव्हा शाळेमध्ये शिक्षक आले टेक्निकल कोणाकोणाला घ्यायचं, तेव्हा टेक्निकल मला पण घ्यायचं. आणि मग ते प्रक्रिया करून टेक्निकल हा विषय तुम्ही स्पेशलायझेशन साठी त्याच्यातनं घेतला. आणि 10वीच्या नंतर
मग त्या टेक्निकलचा पण फायदा झाला आणि डिप्लोमा कॉलेज शासकीय तंत्रनिकेतन धुळे इथे 10वीच्या नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा असतो. हो. तर धुळ्याच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये त्या ठिकाणी नंबर लागला. तो 3 वर्षाचा डिप्लोमा म्हणजे आजारपणामुळे 4 वर्षामध्ये मला पूर्ण करता आला आणि 4 वर्षामध्ये तो डिप्लोमा पूर्ण केल्याच्या नंतर मला वाटतं की 1983चा तो विषय आहे. तर त्या काळात डिप्लोमा होल्डर्स डिग्री होल्डर्सला लगेच नोकऱ्या मिळत होत्या आणि मग काही दिवस मी आमच्या स्थानिक पातळीवर डेली बेसिसवर सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केलं आणि 1983 मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून लघु पाटबंधारे या विभागात सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. वा. आणि साधारणतः 10-11 वर्ष पाटबंधारे विभागात नोकरी केली आणि मग त्यानंतर झालेलं राजकारण, त्यानंतर मग सामाजिक कार्य आणि मग तो प्रवास आम्ही सगळेजण बघतो. शिवसेनेचं तालुका प्रमुख, नंतरच्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद घेऊन 2004 मध्ये पहिली विधानसभा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढवली आणि 2009 पासून मग शिवसेना धनुष्यबाणाच्या निशाणीवर अगदी मागच्या महिन्याच्या निवडणुकीपर्यंतचा प्रवास संपन्न झालेला आहे. बरोबर. बरं, आता मला थोडंसं शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसंदर्भात विचारावं असं वाटतं. शाळेमध्ये जाताना आपल्या वेळेला एक वेगळं वातावरण होतं. शिक्षक किंवा तिथले कर्मचारी एक कुटुंब म्हणून राहत होते. मात्र आज सध्या महाराष्ट्र असेल, संपूर्ण देश असेल, प्रत्येक ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. एका बाजूला त्यांच्यावरती होणारे लैंगिक अत्याचार याला पायबंद घालण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागालाच पुढाकार घ्यावा लागेल का? तसा एखादा कायदा आणण्याची आज गरज निर्माण झाली आहे का? जसं मी सांगितलं की या विभागाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर एक 3 दिवस या विभागाची जबाबदारी, पदभार तर अद्याप बाकी आहे. हो. 3 दिवस झाले. मी या संदर्भातलं माहिती घेणार आहे. माझ्या कामकाजामध्ये या पण विषयाची नोंद केलेली आहे. आत्ताच्या घडीला अस्तित्वातले काय कायदे आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी काही पुढे जाण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं की काही निर्णय पाठीमागच्या काळात, उदाहरणार्थ त्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लागले गेले पाहिजे, असे काही निर्णय, अशा काही दुर्दैवी घटना झाल्याच्या नंतर विभागाने केलेले आहेत. तत्कालीन लोकप्रतिनिधी मंत्री महोदयांनी पण केलेले आहेत. मग ते सर्व माहिती घेऊन आणखी तिथे काय करण्याची गरज आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल तर ह्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत याचं खऱ्या अर्थाने मानसिकता बदलण्याची गरज आहे. शाळेमध्ये तर बिलकुल असल्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही, परंतु दैनंदिन जीवनामध्ये पण वागताना मला वाटतं की जसं मी बोललो, ते विद्यार्थी सुद्धा या 1ली ते 12वीच्या याच्यातनं जात असताना उद्याचा तो भारताचा भावी नागरिक आहे. तर त्या भावनेतून या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं की आपल्याला जावं लागेल. दादा, सध्या तुमचं इतकं व्यस्त वेळापत्रक सुरू आहे, त्या वेळापत्रकामध्ये कुटुंबाला कसा वेळ देताय आणि राजकारणा व्यतिरिक्त तुमचे आवडते छंद जोपासायला जर वेळ मिळाला तर त्या मोकळ्या वेळात दादा काय करतात? पहिली गोष्ट तर मला वाटतं की आता मुलं पण मोठी झाली, घरामध्ये नाती आहेत आणि कुटुंबाने काही वर्षांच्या पासून ऍक्सेप्ट केलेलं आहे की बाहेर जास्ती वेळ देणं, लोकांचे प्रश्न सोडवत असताना त्यांचे जे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वाद आपल्यासाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्या गावासाठी एक सकारात्मक आमचं संपूर्ण कुटुंब, संपूर्ण मित्रपरिवार, आमचा पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि तेवढी मोकळीक मिळालेली आहे. आणि राहिला विषय तर फावल्या वेळेत काय, तर आत्ताच्या घडीला आमच्या कुटुंबामध्ये
एक 2 वर्षाची आणि एक 3.5 वर्षाची नाती आहेत. वा. आणि असंही बाहेर जे काही लहान लहान मुलं असतात त्या मुलांमध्ये गप्पा गोष्टी त्यांच्यामध्ये रमायला रमणं याची मला आवड आहे. नक्कीच. शिक्षण क्षेत्र पुढच्या 5 वर्षात कसं असेल हे तुमच्याशी बोलल्यानंतर त्याची चुणूक या तासाभरात आम्हाला सगळ्यांना आलेली आहे, किंबहुना आपल्या प्रेक्षकांनाही आलेली आहे. मात्र व्यस्त वेळापत्रकातूनही मालेगावात तुम्ही आम्हाला येऊ दिलात, तुमचं मालेगाव पाहायला मिळालं आणि तुमचं पुढचा रोडमॅप काय आहे किंवा पुढच्या गोष्टींसाठी तुम्ही काय रोडमॅप आखून ठेवलाय यामध्ये थोडं डोकावून पाहण्याची आम्हाला संधी दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा. तुमचं स्वागत आहे आणि आभार आहे. तर आजच्या क्रॉस फायरच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड असं उत्तर देणारे दादासाहेब भुसे आपण अनुभवले. येत्या काळातही त्यांच्याशी आपला संवाद असाच सुरू राहील. तत्पूर्वी आजच्या या क्रॉस फायर मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.